पाहुयात वर्ध्यात काय सुरू आहे। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यामध्ये पती पत्नीच्या नात्याला छेद देणारी एक घटना घडलेली आहे। प्रेम संबंधात अडथळा येत असल्यानं पत्नीने पतीची हत्या केलेली आहे। पतीचा मृतदेह विहिरीत फेकून दिला आणि एवढ्यावरच ती थांबली नाही, तर पती बेपत्ता असल्याची तक्रार सुद्धा पोलीस ठाण्यात दाखल केली। पोलिसांना तपासात संशय आला म्हणून हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे। या महिलेचं तिच्याच दिरासोबत प्रेम संबंध होते आणि या प्रकरणी आरोपी महिला आणि चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। आपले प्रतिनिधी निलेश बंगाले आपल्या सोबत जोडले गेले आहेत। निलेश, ही केव्हाची घटना आहे आणि पोलिसांना कशा पद्धतीने त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केलाय? नक्कीच वैष्णवी, अतिशय धक्कादायक हा म्हणावा लागेल हा प्रकार, कारण प्रियकरासोबतच मिळून पत्नीने आपल्या पतीचा काटा काढलेला आहे। त्याचा मृतदेह जो आहे तो विहिरीत फेकून स्वतःच पत्नीने पती गायब झाल्याची तक्रार जी आहे, मिसिंग तक्रार दिली होती। आणि जेव्हा पोलिसांनी तपास केला त्या पोलिसांमध्ये धक्कादायकच हे षडयंत्र जे आहे बाहेर आलेलं आहे। साधारणतः एक 4 ते 5 दिवसा अगोदरचा हा घटनाक्रम आहे आणि प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह जो होता गावाजवळीलच एका विहिरीमध्ये फेकून दिला। एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही, तर पती बेपत्ता असल्याची तक्रारही पत्नीनेच पोलिसात दिली। मात्र पोलिसांच्या तपासात हा संपूर्ण हत्याकांड जो आहे तो उलगडला आहे। शेकापूर बाई मधली ही घटना आहे आणि याच्यामध्ये मृतकाचे जे नाव आहे ते संतोष कैकाडे आहे आणि जी फिर्याद दाखल झालेली त्याची पत्नी स्वप्ना कैकाडे हिचे जे आहे तिचेच मृतकाचा जो चुलत भाऊ आहे त्याच्यासोबत प्रेम संबंध होते आणि या प्रेम संबंधामध्ये कुठेतरी पती आपला अडथळा ठरतोय असे भास झाल्याने त्यांनी त्याचा काटा काढलेला आहे। अशी अतिशय धक्कादायक ही घटना आता या पोलिसांच्या तपासामध्ये उघडकीस आलेली आहे। अर्थातच निलेश, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली आहे।